नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. आता माझं मेकअप कॉर्नर किंवा मी मेकअपसाठीचा जो स्पेस क्रिएट केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर म्हटलं चला मग एक मेकअप लुक तर शेअर करायलाच हवं ना. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा फुल मेकअप लुक. हो, मी व्हिडिओमध्ये हेअरस्टाईल किंवा हे सगळं साडी ड्रेपिंग वगैरे दाखवणार नाही आहेत, पण तुम्हाला फोटोजमध्ये वगैरे ही पूर्ण साडी बघायला मिळणार आहे. हेअरस्टाईल सिंपल केलेली आहे, अगदी सोपी आहे. तुम्हाला हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल. अगदी 1-2 मिनटात तयार होईल अशी हेअरस्टाईल मी केलेली आहे. सिंपल भरगच्च अशा बांगड्या वगैरे, आणि स्पेशली हा मेकअप केलेला आहे. आणि मला माहिती आहे आता वेडिंग सीझन आहे आणि जूनमध्ये तर आणखीनच असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हा मेकअप लुक नक्की कामात येणार आहे. खूपच सुंदर आहे, तुम्हाला दिसतच असेल. मेकअपचा कॉर्नर रेडी झाला आहे, माझे स्पेस, वर्किंग स्पेस तयार आहेत. तर म्हटलं मेकअप व्हिडिओ का नको. तर मंडळी, हा पूर्ण जो मेकअप तुम्हाला दिसतो आहे तो पूर्ण मेकअप लुक आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी तुम्हाला माझ्या मेकअप सेटअपचं जे काही कॉर्नर किंवा जे सगळं दाखवलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त कसे मी अरेंजमेंट केलेली आहे, कसे कुठे पॅलेट्स आहे, कुठे काय ते दाखवलं होतं. पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे सगळे पॅलेट्स असतील किंवा माझे जे मेकअप प्रोडक्ट्स असतील ते सगळे बघायला मिळणार आहे. मोस्टली जे मी यूज करणार आहे, जे नवीन मी ॲड केलेले आहे ते सगळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मी प्रोफेशनली किंवा पर्सनली कुठले प्रोडक्ट्स वापरते, कुठले मी ॲड ऑन केलेले आहेत. अजूनही चालूच आहे ॲड करायचं, ते काही संपत नाही. पण तरी आत्ता सध्या मी काय नवीन ॲड केलेलं आहे, सगळे नवीन प्रोडक्ट्स आणि ते कसे आहेत, कसे काम करतात हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात सुरुवातीला आपण क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग म्हणजे CTMचा पार्ट करणार आहोत. सो मी इथे वेट वाईपचा यूज करते आहे ॲज क्लिन्झर म्हणून. माझ्या फेसवर जास्त काही मेकअप वगैरे नाही आहे, पण तरी मी याचा यूज करून जे काही टॅन वगैरे वाटत असेल किंवा जे ड्रायनेस वाटते ते सगळं मी क्लीन करण्याचा प्रयत्न करते आहे याचा यूज करून. तुम्ही हवं तर क्लिन्झर यूज करू शकता. हेअर टाईट करणं मेकअपच्या वेळेस खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की ते मध्ये यायला नको, त्याच्यामुळे तुमचं मेकअप करताना डिस्टर्ब होतं. त्यानंतर टोनिंग मी ते यूज करते आहे. मी जे कुठले प्रोडक्ट्स यूज करते आहे त्याचे नाव असतील किंवा त्याच्या लिंक्स असतील तुम्हाला सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. ओके, टोनिंग हे जे टोनर आहे मी ते ऑफलाईन घेतलेलं आहे. मी ऑनलाईन सर्च करेल आणि त्याची लिंक अवेलेबल असेल तर डेफिनेटली देईल. हे टोनर खूप छान आहे. रोज वॉटरसुद्धा तुम्ही ॲज अ टोनर यूज करू शकता. त्यानंतर मी ते राहुल फॅक्टरीचं मॉइश्चरायझर यूज करते. मी पर्सनली हे यूज करते, त्याच्यामुळे मी आत्ता व्हिडिओमध्ये सुद्धा हेच यूज करते. मी माझ्या वॅनिटीमध्ये अजून दुसरं कुठलं ॲड केलेलं नाही आहे. याची क्वालिटी मला खूप छान वाटली, त्याच्यामुळे मी हेच यूज करते. हे पूर्ण बॉडीलासुद्धा तुम्ही यूज करू शकता. सो CTMचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढे वळूयात. सगळ्यात पहिले आपल्याला प्रायमर यूज करायचं आहे. प्रायमर खूप जास्त यूज करायचं नाही आहे. जिथे तुमचे ओपन पोर्स वगैरे असतील तिथेच तुम्हाला प्रायमरचा यूज करायचा आहे, ते पोर्स लॉक करण्यासाठी. काय होतं ना, आपण खूप जास्त प्रायमर लावतो, ते खूप चुकीचं आहे. थोडंसंच घ्यायचं, अगदी थोडंसं, आणि जितकी गरज आहे तितकंच प्रायमर तुम्ही लावायचं आहे. मला थोडंसं कमी वाटलं, म्हणजे इथं ओपन पोर्स आहे नोजच्या जवळ, ते लॉक करण्यासाठी मी पुन्हा थोडंसं घेतलं, एकदम किंचित घेतलं आहे. तुम्ही बघितलं असेल, एकदम थोडंसं घेऊन मी ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे इथे C2P ब्रँडचं कन्सिलर पॅलेट आहे. तुम्ही माझ्या शॉर्टमध्ये किंवा इन्स्टाला जर फॉलो करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल. सो इथे मी ऑरेंज कलरचं करेक्टर, त्याचबरोबर ग्रीन कलरचं यूज करते आहे माझ्या जे डार्क स्पॉट आहे ते हाईड करण्यासाठी. ओके, सो मी छोटूसं एक ब्लेंडर घेतलेलं आहे माझ्या फिंगरमध्ये, तुम्हाला दिसतं आहे, आणि एका बोटाने मी ते जे ऑरेंज कलरचं कन्सिलर आहे ते माझ्या अंडर आयच्या तिथे लावते आहे. याचं पिगमेंटेशन खूप सुंदर आहे, खूप छान क्वालिटी आहे, खूप क्रीमी आहे. आणि ते छोटूसं ब्लेंडर तर अमेझिंग आहे, फिंगर ब्लेंडर, आणि खूप छान ब्लेंड होतं आहे त्याने. मी व्यवस्थित ब्लेंड करते आहे. तुम्ही पूर्ण मेकअपसाठी हे यूज करू शकता. त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती थोडेसे डार्क स्पॉट्स आहेत, ते हाईड करण्यासाठी मी ते ग्रीन कलरचं करेक्टर यूज करते आहे, जे की अगेन खूप सुंदर आहे. पॅलेटचे सगळेच कन्सिलर शेड्स किंवा करेक्टर्स खूप अमेझिंग आहे, खूप क्रीमी आहे, इझिली ब्लेंड होत आहे. तुम्ही इवन हाताने सुद्धा त्याला ब्लेंड करू शकता. मी ते छोटंसं ब्लेंडर यूज करते आहे आणि मस्तपैकी ब्लेंड झालेलं आहे. त्यानंतर मी ते एक माझा कन्सिलर शेड घेतलेला आहे, जो की थोडासा नाही
परफेक्टली आय गेस मॅच होतो आहे माझ्या शेडला. ओके, सो अगेन खूप क्रीमी आहे. जिथे जिथे मी करेक्टर्स लावलेले होते त्याच्यावरती मी हा कन्सिलर शेड लावते आहे, जेणेकरून जे ऑरेंज किंवा ग्रीन जो पॅच आहे तो दिसणार नाही. आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे, एकदम परफेक्टली माझ्या स्किनवरती ते ब्लेंड होतं आहे. ब्लेंडिंग टेक्निक खूप इम्पॉर्टंट असते, व्यवस्थित ब्लेंड करायला हवं. खूप जास्त प्रेशरनी तुम्हाला ब्लेंड करायचं नसतं. तुम्ही बघू शकता हे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मी ही जी स्टिक आहे डबल, जी की हायलायटर आणि ब्रॉन्झर आहे, तुम्ही ऑलरेडी माझ्या चॅनलवरच्या आधीचे मेकअप व्हिडिओ बघितले असेल तर त्यात बघितले असेल. सो ते मी यूज करते आहे. मोस्टली क्रीम प्रोडक्ट्स मी याच्यामध्ये यूज केलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. सो एक जे आहे ना ब्रॉन्झर, ते खूप मस्त आहे, मला खूप आवडतं. हे व्यवस्थित ब्लेंड होतं. तुम्हाला एक शार्पनेस किंवा एक शेप देण्यासाठी याचा डेफिनेटली यूज होतो. एक शॅडो क्रिएट होतो, एक शेप क्रिएट होतो व्यवस्थित. सो व्यवस्थित याला पण ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे ब्लेंड होतं. खूप क्रीमी आहे हे सुद्धा. याच्या आधीच्या माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी हे यूज केलेलं आहे, जेव्हापासून माझ्याकडे मी ॲड केलं आहे. त्यानंतर इथं मी मेबलिन फिटमीचं फाउंडेशन यूज करते, जे की अमेझिंग आहे. मी तर फॅन झालेली या फाउंडेशनची. खूप मस्त आहे, खूप क्रीमी आहे, त्याचं पिगमेंटेशन अमेझिंग आहे. फिंगरने मी लावून घेते आहे आणि त्याच्यानंतर टॅप टॅप करून ते तुम्ही व्यवस्थित लावू शकता. इझिली ॲप्लाय होतं, एकदम ब्लेंड होतं फास्ट फिंगर्सने सुद्धा. ते व्यवस्थित फिंगर्सने तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे. डायरेक्टली तुम्हाला ब्रश असेल किंवा ब्लेंडर असेल ॲप्लाय नाही करायचं. व्यवस्थित आधी ते फिंगरने ब्लेंड केल्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने याला व्यवस्थित ब्लेंड करून घेते. तुम्ही बघू शकता एकदम मस्त कव्हरेज फिनिशिंग आली आहे. त्यानंतर मी शुगरची तर लूज पावडर यूज करते, ट्रान्सलुसंट पावडर यूज करते, जी की व्हाईट कलरमध्ये येते. जस्ट मी ओपन करते, त्याचं अजून ओपन पण केलेली नव्हती मी. अशा प्रकारच्या छोट्याशा पफबरोबर येते ती आणि मस्तपैकी तुम्ही त्याला सेट करू शकता तुमचा मेकअप व्यवस्थित. मेकअप सेट करण्यासाठी तुम्हाला सेटिंग पावडर किंवा लूज पावडर, ट्रान्सलुसंट पावडरची गरज पडते. आणि शुगरची ही ट्रान्सलुसंट पावडर सिरियसली खूप छान आहे, मला तरी खूप छान वाटली. रिसेंटली मी आता एक मेकअप पावडरसाठी सुद्धा हेच यूज केली होती आणि त्याचं कव्हरेज असेल किंवा त्याचं जे काही ॲप्लिकेशन्स असेल मला खूप आवडलं. सो लेट्स गो ऑन आयब्रोजला आधी तुम्हाला शेप देऊन यायचा आहे. अशा प्रकारचे एखाद्या पेन्सिलसोबत जो कोंब येतो किंवा सेपरेट पण मिळतो, त्याचा यूज करायचा आहे तुम्हाला शेप देण्यासाठी. त्यानंतर इथे मी बघू शकता मॅकची आयब्रो पेन्सिल यूज करते आहे, जी की ब्राऊन शेडमध्ये आहे. माझ्याकडे ब्लॅक आणि ब्राऊन दोन्ही कलर्स अवेलेबल आहेत, पण मी ब्राऊन जास्त प्रेफर करते बिकॉज तो जास्त जातो माझ्या स्किन टोननुसार म्हणा किंवा माझ्या जे हेअर्सनुसार. तुमच्या डोक्याचे जे केस आहेत त्याचा कलर जो असेल ना, त्याच कलरचे आयब्रो पेन्सिल तुम्हाला यूज करायची. ब्लॅक खूप डार्क वाटतं, पण हो तुमचे केसांचा कलर जो असेल तो जो ब्लॅक असेल तर तुम्ही ब्लॅक यूज करा. त्यानंतर मी ते मास्कचं कन्सिलर यूज करते आहे माझ्या आईजवरती. तुम्ही बघू शकता मला इथे आयशॅडोज यूज करायचे आहेत आणि त्यासाठी बेस बनवण्यासाठी मी हे मास्कचं कन्सिलर यूज करते आहे. माझं एकदम फेवरेट कन्सिलर आहे, तुम्ही म्हणू शकता. खूप मस्त आहे आणि फिंगर्सनेच त्याला ब्लेंड करून घेते, कुठल्याही ब्लेंडरचं यूज नाही करत ते मी. त्यानंतर माझ्याकडे हे एक आयशॅडो पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये सगळे शिमरी शेड आहे, जे की क्रीमी फॉर्ममध्ये आहेत, खूप मस्त. त्यानंतर अजून 2 आयशॅडो पॅलेट्स आहेत माझ्याकडे. हे तर तुम्ही ऑलरेडी माझ्याकडे बघितलेलं असेल आणि आता हे परत न्यूली एक ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये खूप सगळे शेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. सगळे न्यूड शेड्स आहेत मोस्टली याच्यामध्ये. आता हे 2 पॅलेट्स मी यूज करणार आहे. फर्स्टली मी ते ब्लॅक कलरचं आयशॅडो यूज करते बेससाठी. माहीत नाही का, मोस्टली मी बघितलं आहे की मेकअप आर्टिस्ट वगैरे जे असतील ते एखादा डार्क शेड किंवा न्यूड शेड वगैरे यूज करतात, पण मला ब्लॅक शेड खूप आवडतो फॉर बेस, कारण की एक स्मोकी आय लुक टाईपचं मला आवडतं. तुम्ही त्याच्यावरती लायनर लावलं नाही तरी पण ते खूप सुंदर वाटतं. रिसेंटली मी माझ्या ऑर्डर्समध्ये क्लायंट्सला लायनर्स न लावता अशा प्रकारचा बेस दिला होता, खूप सुंदर वाटलं. ओके, सो त्यानंतर मी दुसरा शेड यूज करते आहे, जो की सिमिलर असेल तुमच्या स्किन टोनला. अशा प्रकारचा शेड यूज करते आहे मी. व्यवस्थित ब्लेंड करून घेते आहे मेकअप ब्रशच्या हेल्पने. त्यानंतर एक मी पिंकी शेड घेतलेला आहे. यातले ह्या पॅलेटचे जवळजवळ सगळे शेड
न्यूड आहे, ती न्यूड पॅलेट आहे. न्यूड कलर शेड्स आहे, त्याच्यामध्ये सगळे डार्क वगैरे जास्त नाही आहेत. व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फायनल लुक क्रिएट झाला आहे. त्यावरती मी एक शिमरी आय शॅडो यूज करते आहे फिंगरच्या हेल्पने यूज करणं मला खूप कम्फर्टेबल वाटतं. त्याच्यामुळे मी मोस्टली फिंगर प्रेफर करते आणि त्यानंतर ब्रशच्या हेल्पने मी त्याला ब्लेंड करून घेते व्यवस्थित. शिमरी आय मेकअपचा खूप ट्रेंड आहे किंवा शिमरी जे आय लुक असतात ते खूप ट्रेंडमध्ये आहेत, खूप मस्त पण वाटतात ते. सो मी ते शिमर यूज केलेलं आहे. तुम्ही जे लूज शिमर्स येतात ते यूज करू शकता, लिक्विडमध्ये जे शिमर्स येतात तेही यूज करू शकता. आणि तुम्ही बघू शकता आफ्टर यूजिंग दिस किती छान वाटतं आहे. त्यानंतर इथे मी मायग्लॅमचं लायनर यूज करते, जे की लिक्विड लायनर आहे. मी आधी फक्त पेनचं प्रेफर करायचे, हे माझ्याकडे खूप दिवसापासून होतं आणि खूप मस्त आहे. सो मी ॲप्लाय करून घेते. खूप जास्त डार्क नाही आणि खूप जास्त पातळी नाही, अशा प्रकारचं लावते मी. ते विंग क्रिएट केलेली आहे. सो बघूयात कसं दिसतं ते. पण व्यवस्थित तुम्हाला फील करून घ्यायचं आहे. लिक्विड लायनर असेल किंवा कुठलंही लायनर जे तुम्ही यूज करताय, तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून त्याच्यानंतर ते फील करून घेणं खूप गरजेचं आहे. एक टेक्निक असते, ती टेक्निक तुम्हाला जमायला हवी आणि खूप सुंदर असं जे लायनरचं लूक असेल ते क्रिएट होतं. सो मी ते विंग ट्राय केली आहे, पण इकडची विंग एकदम डिफरंट आलेली आहे आणि तितकं छान पण वाटत नाही. सो त्याला थोडंसं ड्राय होऊन दिलं आहे आणि मी वेट टिश्यूच्या हेल्पने त्याला क्लीन केलेलं आहे पूर्ण, कारण की ते अजिबातच मला सूट होत नव्हतं. त्यानंतर मी ते यूज करते आहे काजळमध्ये माझ्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे मी मॅकचं काजळ यूज करते आहे. अगेन मॅकचे प्रोडक्ट्स मी रिसेंटली ॲड केलेत थोडे करून. ओके, सो हे काजळ खूप सुंदर आहे आणि अजून पण काही जे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे काजळचे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेकआउट करू शकता. हे काजळ स्ट्रोकमध्ये खूप मस्त ॲप्लाय होतं. सो आय रिअली लाईक दिस. त्यानंतर मी जो शेड आहे न्यूड, तो माझ्या अंडर आयलच्या तिथे लावून घेते आहे. त्यानंतर माझ्याकडे ब्लशसाठी हे 2-3 ऑप्शन्स आहेत, जे की शुगरचं पॅलेट आहे, त्यानंतर पॉप एक्सचं पॅलेट आहे आणि त्यानंतर मी एक आय मॅजिकचं ॲड केलेलं आहे माझ्या मेकअपमध्ये किंवा व्हॅनिटीमध्ये. त्याच्यामध्ये खूप सगळे शेड्स आहेत, तुम्ही बघू शकता 6 शेड्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये. सो यातला एक शेड घेऊन मी इथे ब्लश यूज केलेला आहे. माहीत नाही मध्ये जो स्टार्टिंगचा पार्ट आहे तो कुठे मिस झाला आहे. ओके, त्यानंतर इथं हायलायटर पॅलेट आहे, जे की मी अगेन न्यू ॲड केलेलं आहे. खूप मस्त, याच्यात पण 6 शेड्स आहे डिफरंट खूप मस्त आहे. त्यातला एक शेड मी पिक केलेला आहे, जो थोडा सिमिलर जातो माझ्या ब्लशला. त्यानंतर मी एक व्हाईट कलरचं, जे की हायलायटिंग टाईप आहे, त्या टाईपचं आय शॅडो घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं हायलाईट करते आहे, ज्याने एकदम फिनिशिंग येते आणि लूक खूप सुंदर वाटतं. त्यानंतर मी एक शिमरी आय शॅडो घेऊन ते कॉर्नर्सला ते ॲप्लाय करते आहे, जेणेकरून ते लूक आणखी छान वाटेल. एकदम ब्रायडल लूक टाईप थोडंसं लूक मी क्रिएट करते इन शॉर्ट्स. सो तुम्ही जर ब्राईडमेड असाल, फंक्शनल यूज करत असाल किंवा ब्राईडसुद्धा असं लूक ट्राय करू शकता. आय नो की ते स्वतः डेफिनेटली करत नाही. सो मस्कारासाठी मी यूज करते आहे स्काय हाय मस्कारा, जो की आहे अगेन फ्रॉम मेबलिन. हा खूप मस्त मस्कारा आहे, याचा रिव्ह्यू मी ऑलरेडी टाकलेला आहे. ओके, आणि इथे थोडंसं मला दिसत होतं, सो मी त्याला लूज पावडरने परत सेट केलेलं आहे, जिथं थोडंसं ब्लॅक वाटत होतं. त्यानंतर मी ते मास कॉस्मॅटिकचं लिप लायनर यूज करते आहे. याचा पूर्ण सेट आहे माझ्याकडे. याचा रिव्ह्यू मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आणि माझ्या इंस्टाग्रामवरती अपलोड केलेला आहे. लिपस्टिकमध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. सो मी ते हा मेबलिन फिटमीचा जो लिक्विड लिपस्टिकचा शेड आहे ब्राउनिश थोडासा, तो सिलेक्ट करते आहे, जो की खूप छान वाटतो आणि माझ्या लिप लायनरला पण व्यवस्थित सूट होतं आहे. सो हे लिपस्टिक खूपच सुंदर आहे. त्याचं पिगमेंटेशन खूप छान आहे, लाँग लास्टिंग आहे, नॉन ट्रान्सपरंट आहे आणि आय रिअली लव्ह दिस शेड. ओके, सो माझं फायनल लूक रेडी आहे. हा माझं पूर्ण मेकअप आहे. सो तुम्ही बघू शकता माझं पूर्ण मेकअप लूक तयार झालेला आहे. मेकअप तर झाला आहे, पण त्याला सेट करणं पण इम्पॉर्टंट आहे. सो मी ते रेनीचा सेटिंग स्प्रे यूज करते आहे. त्याला व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर आणि थोडंसं लांबून
अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे सेटिंग स्प्रे आणि त्याला थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यासाठी तो हँड फॅन वगैरे पण तुम्ही यूज करू शकता, जो अजून माझ्याकडे नाही आहे, मी ॲड करणार आहे लवकरच. सो हा माझा फायनल लूक आहे.